स्वागतम. फणसाच्या कुयरीची भाजीची रेसिपी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. रेसिपी स्किप न करता आठवणीने पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अशा प्रकारे फणसाची भाजी कटिंग करून झालेली आहे. तर ही बघा फणसाची भाजी कुकरच्या शिट्ट्यांमध्ये 4-5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेली आहे. ही आता आपण ठेचून घेऊया. याच्यामध्ये शेंगदाणे देखील टाकलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी कढई ठेवली आहे फोडणीसाठी. तेल घातलेलं आहे पहा. त्यानंतर मोहरी घातली आहे, बरोबरच जिरं घातलेलं आहे. आता हे छान तडतडलं की आपण हिंग घालूया. ही आमची पद्धत आहे, माझ्या माहेरची पद्धत. हिंग घातलाय पहा. हिंगाचा वास असा छान येतो. त्यानंतर आपण गॅस लहान केलाय. हळद घातलेली आहे. भाजी मी याने ठेचून घेतली. आपण घालून घेऊया कढईमध्ये. सगळी भाजी घालून घेते आणि दाखवते. मिळून घेऊया, जरा परतून घेऊया. आणि हा तिखट, थोडंसं तिखट आपण लाल मिरची चुरडून लावणार आहोत, त्यामुळे थोडंसंच तिखट घालते मी. थोडासा संडे मसाला घालते आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि वाफायला ठेवणार आहे. चवीपुरतं मीठ घालते आहे. आणि आता वाफ देऊन घेऊया. तर आता झाकण ठेवलंय, थोड्या वेळाने पाहूया. तर अशा पद्धतीने पहा, ही आपली फणसाची भाजी इथे रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया. हे किसलेलं आहे मी ओलं खोबरं. आणि आपली भाजी अशी छान अशी तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली? माझ्या माहेरची ही पद्धत आहे, तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी अशी देखील खातात, ह्याच्यामध्ये गूळ देखील घालतात. गूळ आणि साखर आम्ही जास्त करून म्हणजे खूप अवॉइड करतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.